बारामतीतल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीवरून सध्या राजकारण चांगलंच तापलंय। या निवडणुकीत शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकदा आमने सामने आले। शरद पवारांच्या नेतृत्वाखाली बळीराजा सहकार शेतकरी पॅनल निवडणुकीच्या रिंगणात आहे आणि त्यांचा सामना हा थेट अजित पवारांच्या पॅनलशी आहे। या निवडणुकीच्या निमित्तानं आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच आता बारामतीत हाय व्होल्टेज ड्रामा घडलाय। बारामती शहरातील मुख्य असलेली पीडीसीसी बँक रात्री 11 पर्यंत सुरू होती असा आरोप करण्यात येतोय। माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मतदार याद्या सुद्धा या बँकेत आढळून आल्यात आणि त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। पीडीसीसी बँकेचे अधिकारी रात्री 11 वाजता माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांच्या याद्या घेऊन काय करत होते असा सवाल सहकार बचाव शेतकरी पॅनलचे प्रमुख रंजन तावरे यांनी उपस्थित केलाय। या ठिकाणी खऱ्या अर्थानं बँकेचं टायमिंग वेगळं आहे। रात्री 11 वाजता बँक चालू राहते आणि अशा परिस्थितीमध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची बारामती मुख्य शाखा रात्री 11 वाजता चालू होती आणि ते चालू राहिले असताना आम्ही या ठिकाणी आलो तर बँकेचे मॅनेजर जगदाळे साहेब इथं आले। त्यांना फोन करून कोणी सांगितलं की बँक 11 वाजता उघडी आहे। म्हणजे मला फोन आला एका पत्रकाराचा म्हणून ते इथं आले आणि आम्ही इथं आल्यानंतर बघितली परिस्थिती, वर लाईट होत्या त्या परत फटाफट बंद झाल्या आणि बंद झाल्यानंतर या ठिकाणी आम्ही आल्यानंतर बघितली परिस्थिती काय। DYSP साहेबांना लगेच फोन केला किंवा या ठिकाणी तुमची यंत्रणा पाठवा, या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने काही होता कामा नये। वर बघितल्यानंतर माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मतदार याद्या, माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सगळ्या मतदार याद्या, त्याच्या कोणाची जबाबदारी कोणाला काय दिलेली आहे अशा पद्धतीचं पीडीसी बँकेमध्ये माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीचं कामकाजाचा विषय येत नाही। त्यांच्या सगळ्या कॉम्प्युटरला आज त्याच पद्धतीचं फिडिंग आहे आणि म्हणून आम्ही जगदाळे साहेबांना विनंती केली, जगदाळे साहेब याच्यातलं CCTV कव्हरेज फुटेज आम्हाला संध्याकाळी 5 वाजता बँक बंद होती त्यापासूनचं पुढचं पाहिजे। आता काही तुमचे 2-4 लोक गेलेत निघून तिकडून वरून खाली, वरच्या 3ऱ्या मजल्यावर गेल्यानंतर वरचा 3रा मजला आतून लॉक होता, म्हणजे आत कोणतरी होता लोक काय। अशा पद्धतीने डिपार्टमेंट येईपर्यंत आम्ही शांतपणे त्या गोष्टी स्वीकारलेल्या आहेत। आमचं त्याच्याबद्दल काय म्हणणं नाही किंवा जर चुकीचं काय असेल या ठिकाणी माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीचा आणि इथल्या बँकेचा काही संबंध आहे। अशा परिस्थितीमध्ये बँकेत माळेगाव कारखान्याच्या याद्या, इरिगेशनच्या अधिकाऱ्यांची नावं, डिपार्टमेंट सगळ्या खात्याची नावं, व्हिडिओची नावं, दूध संघाचे नाव, सगळ्याचे जे पुरावे कारण नसताना या ठिकाणी असायची काही कारण नाही आणि म्हणून या ठिकाणातून चुकीच्या पद्धतीचं कामकाज चालू आहे। हा आचारसंहितेचा भंग आहे। रात्री 11 वाजता पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक उघडी राहते आणि उघडी राहिलेल्या बँकेमध्ये हे कामकाज चाललेलं दिसतंय। खऱ्या अर्थानं हे बारामतीत लोकशाही राहिली नाही आणि म्हणून या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो, या ठिकाणी काही मंडळी पाठवली गेली आणि सांगायला लागले इथं काय कशासाठी आलेत, काय आलेत, कशासाठी आलेत आणि काय आलेत ह्याचा काही संबंध नसणारी माणसं इथे येऊन करतायत। पण इथून पुढच्या काळामध्ये एक लक्षात ठेवा की या निवडणुकीमध्ये बारामतीच्या माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीमध्ये ठोस उत्तर दिलं जाईल। कुणाची दादागिरी आम्ही इथं चालू देणार नाही आणि म्हणून माळेगाव कारखान्याचा सभासद पेटून उठलाय। बँकेत माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांच्या याद्या होत्या असा दावा सहकार बचाव शेतकरी पॅनल कडनं करण्यात आलाय। रात्रीच्या वेळी बँकेमध्ये खासगी व्यक्ती कशासाठी पाठवण्यात आल्या होत्या, त्या ठिकाणी कारखान्याच्या मतदार याद्या टेबलावर का ठेवण्यात आल्या आणि या ठिकाणी मोठ्या संख्येनं सहकार बचाव शेतकरी पॅनलचे कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झाले होते आणि त्यामुळे मोठा गोंधळ सुरू झाल्यानं या ठिकाणी बारामती शहर ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी दाखल झाले होते। एकूणच या संपूर्ण प्रकाराबाबत आता बँक प्रशासनानं काय उत्तर दिलंय पहा। बारामती तालुक्यातील पीडीसीसी बँक ही रात्री 11 वाजता चालू आहे, म्हणजे नक्की ग्राहकांच्या सेवेसाठी चालू आहे का कोणाच्या सेवेसाठी चालू आहे? काय कशासाठी ठेवली तुम्ही 11 वाजलेत रात्री? कशासाठी बँक चालू नाहीच आहे ना, मग बँक कधीच खाली बंद झालेली, ब्रँच खाली असते आणि आमचे DTP ऑपरेटर ते त्यांचं काही काम चालू असते ना, त्यासाठी ते संस्था जे सोसायटी संगणीकरण वगैरे चालू। मला एक सांगा, मग माळेगावच्या याद्या काय करतात? आता ते मला नाही सांगता येणार, ते मला नाही सांगता येणार। मग कोण आहे तुमचे, कोण काम कोण करत होतं? ते आता आमचे विभागीय अधिकारी किंवा जे कोण आहे, म्हणजे तुम्हाला कसं काय कळलं की बँक चालू आहे? मला एका पत्रकाराचा फोन आला की बाबा असं असं मला फोन आलाय
म्हणून मी बघायला आलो. हां, मग माळेगाव कारखान्याची याद्या कसं काय आलं? त्याचं ते मला नाही सांगता. तुम्ही बघितलं, मग तुम्हाला कसं काय कळलं? मग ते अधिकारी कुठे आहेत संबंधित असणारे? कुठले? जे याद्या चेक करत होते की जे का रात्रीच्या 11 वाजता करून लोकसेवेच्या जनसेवेची जी सेवा करत होते ते अधिकारी कुठे आहेत? त्यात मी कसं जाणणार ना? माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीवरून वातावरण तापलेलं असतानाच पीडीसीसी बँक रात्री 11 पर्यंत सुरू राहिल्यानं आता संशय व्यक्त करण्यात येतोय. वास्तविक या बँकेची बंद होण्याची वेळ संध्याकाळी 5 वाजता असते, मात्र निवडणुकीच्याच पार्श्वभूमीवर पैसे वाटप करण्यासाठी ही बँक सुरू राहिली असल्याचा आरोप सुद्धा करण्यात येतोय. आता या संपूर्ण प्रकाराबाबत अजित पवार नेमकं काय उत्तर देतात हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे. बारामतीहून निलेश जाधव सह अश्विनी जाधव केदारी, लोकमत व्हिडिओ.